प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं जे काही ब्रिज इंजिनिअरिंग आहे त्याचे डेफिनेशन आणि ब्रिजचे डेफिनेशन, त्याच पद्धतीनं जे काही डिफरंट टाईप्स आहेत किंवा क्लासिफिकेशन ऑफ ब्रिजेस आहे ते पाहिलं आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये. जे काही क्लासिफिकेशन ऑफ ब्रिजेस होते ते आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर ऑफ ब्रिज, त्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग ऑन साईड सिलेक्शन ऑफ ब्रिज. हे 2 पॉईंट या लेक्चरमध्ये आपण कवर करणार आहोत. आता यामध्ये हे प्लान आहे. ह्या प्लानमध्ये दिलेलं आहे जे काही कंपोनंट दिसतात ब्रिजचे ते यामध्ये विंग वॉल, अबॅटमेंट, ॲप्रोच, पियर, कट वॉटर, बेस वॉटर इत्यादी कंपोनंट याच्यामध्ये दिसतात. टॉप व्ह्यूमध्ये हे प्लान आहे. याच्यामध्ये परत जे काही क्लिअर स्पॅन इथं दिसतो, क्लिअर स्पॅन दिसतो, इथं इफेक्टिव्ह स्पॅन आणि हा टोटल स्पॅन. तर हे काय टोटल कंपोनंट्स ऑफ ब्रिज आहेत, म्हणजेच विंग वॉल, अबॅटमेंट, ॲप्रोच, पियर याच्यात काय आहेत कंपोनंट्स ऑफ ब्रिज आहेत. नेक्स्ट हे आणखी एक डायग्राम आहे प्लानची. हे सेक्शनल एलिव्हेशन ऑफ ब्रिज. यामध्ये क्रॉस सेक्शन आहे ब्रिज, सेक्शनल एलिव्हेशन आहे ब्रिजचं. यामध्ये इथं आपल्याला जी काही रेलिंग आहे, ब्रिज गर्डर आहे, ब्रिज फ्लोअर, ॲप्रोच, पियर कॅप, बेरिंग असे जे काही कंपोनंट्स आहेत ते याच्यामध्ये दिसतात. तर हे काय सेक्शनल एलिव्हेशन ऑफ ब्रिज आहे. याच्यानंतर आपण बघणार आहोत सुपरस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चर ऑफ ब्रिज. द फर्स्ट पॉईंट आहे सुपरस्ट्रक्चर. डेफिनेशन ऑफ सुपरस्ट्रक्चर: the upper part of bridge consisting of structural system in the form of beams, girders, arches, suspension cables, etc. carrying the communication route is called as superstructure. जे काही सुपरस्ट्रक्चर आहे ते काय ब्रिजचा अप्पर पार्ट आहे. जे काही सुपरस्ट्रक्चर आहे ते ब्रिजचा काय आहे अप्पर पार्ट आहे. यामध्ये जे काही हा पोर्शन जो दिसतोय तर हा पोर्शन काय आपला सुपरस्ट्रक्चर आहे. मग जे काही स्ट्रक्चरल सिस्टीम आहे, जे काही ब्रिजचा वरचा भाग आहे, मग त्याच्यामध्ये नेमके कोणते कंपोनंट आहेत, तर त्यामध्ये ब्रिज गर्डर आहे, ब्रिज रेलिंग आहे, ब्रिज फ्लोअर आहे, ब्रिज गर्डर आहे, ॲप्रोच आहे किंवा डेक स्लॅब आहेत. हे काय आहेत कंपोनंट्स ऑफ सुपरस्ट्रक्चर. म्हणजे याची आणखी एक दुसरी डेफिनेशन आहे ते म्हणजे जे की बेरिंग जी प्रोव्हाइड केलेली आहे त्यामध्ये, जे की ह्या ॲबॅटमेंट कॅपच्या वर इथं बेरिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. मग ह्या बेरिंगचा वरचा जो काही पार्ट असणार आहे या ब्रिजचा त्याला काय म्हटलं जातं सुपरस्ट्रक्चर म्हटलं जातं. किंवा आणखी दुसरी डेफिनेशन आहे अप्पर पार्ट ऑफ ब्रिज विच कन्सिस्ट ऑफ ब्रिज गर्डर, रेलिंग, ॲप्रोच, ब्रिज फ्लोअर, डेक स्लॅब एक्सेट्रा. तर हे काय कंपोनंट्स ऑफ ब्रिज सुपरस्ट्रक्चर. नेक्स्ट आता जे काही लोअर पार्ट आहे ब्रिजचा, जे काही ब्रिज आहे त्या ब्रिजचा जो काही लोअर पार्ट ऑफ ब्रिज आहे त्याचा जो काही स्ट्रक्चरल सिस्टीमसोबत जो काही संबंध असणार आहे त्याच्यामध्ये जे काही कंपोनंट्स इन्व्हॉल्व असणार आहेत त्या लोअर पार्टमध्ये ते कोणते आहेत अबॅटमेंट, पियर्स, विंग वॉल हे आणि फाउंडेशन. हे मेन 4 कंपोनंट्स जे आहेत ते ब्रिजच्या लोअर पार्टमध्ये आहेत. म्हणजे जो ब्रिजचा खालचा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये हे 4 पार्ट आहेत. आपण या डायग्राम इमेजमध्ये बघू. जे काही ब्रिजचा हा जो काही लोअर पार्ट आहे या लोअर पार्टमध्ये काय आहेत, या ठिकाणी अबॅटमेंट असणार आहे, एंड सपोर्ट, इथं पियर आहेत, अबॅटमेंट आणि
इथं त्याला साईडला काय असतात, विंग वॉल असतात. आणि शेवटी जी काही फाउंडेशन असणार आहे ते फाउंडेशन काय आहे, ते कंपोनंट्स आहेत कोणाचे, तर सुपरस्ट्रक्चरचे. म्हणजेच जी काही बेरिंगचा खालचा जो काही भाग आहे, जी काही ब्रिज आहे, त्या ब्रिजमध्ये जी काही बेरिंग आहे त्या ब्रिजच्या खालचा जो काही पार्ट आहे तो त्याला काय म्हटलं जातं, सबस्ट्रक्चर. म्हणजेच जे बेरिंगच्या खालचा पार्ट आहे ब्रिजचा त्यालाच काय म्हटलं जातं, सबस्ट्रक्चर म्हटलं जातं. किंवा दुसरी डेफिनेशन जी काही दिलेली आहे तीच काय, लोअर पार्ट ऑफ ब्रिज कन्सिस्टिंग ऑफ स्ट्रक्चरल सिस्टीम. आणि जी काही स्ट्रक्चरल सिस्टीम आहे ती कोणत्या फॉर्ममध्ये आहे, अबॅटमेंट, पियर, विंग वॉल आणि फाउंडेशन यांच्या फॉर्ममध्ये आहे. आणि हे जे काही सुपरस्ट्रक्चरचं जे काही मेन फंक्शन आहे ते काय करतं, जे काही सबस्ट्रक्चरचं जे काही फंक्शन आहे ते काय आहे, जे काही सुपरस्ट्रक्चरवर प्रोव्हाइड केलेलं आहे त्याला सपोर्ट करणं. म्हणजे विच सपोर्ट द सुपरस्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज सबस्ट्रक्चर. जे काही सबस्ट्रक्चर आहे ते काय करतं, सुपरस्ट्रक्चरला सपोर्ट करतं. जे की या इमेजमध्ये दिलेलं आहे, हे जे काही सबस्ट्रक्चर आहे ते सबस्ट्रक्चर काय करत आहे, जे काही सुपरस्ट्रक्चर आहे त्या सुपरस्ट्रक्चरला ते काय करतं, सपोर्ट करतं. जे काही अबॅटमेंट आहे, पियर आहे किंवा हे फाउंडेशन आहे, हे काय करतात, त्याला ह्या सुपरस्ट्रक्चरला सपोर्ट करतात. म्हणजे जो काही बेरिंगच्या खालचा जो काही पार्ट आहे ब्रिजचा त्याला काय म्हटलं जातं, सबस्ट्रक्चर किंवा लोअर पार्ट ऑफ ब्रिज कन्सिस्टिंग ऑफ स्ट्रक्चरल सिस्टीम विथ अबॅटमेंट, पियर्स, विंग वॉल अँड फाउंडेशन. आणि याचं जे काही मेन फंक्शन आहे ते काय आहे, टू सपोर्ट द सुपरस्ट्रक्चर. याचा जो काही मेन फंक्शन आहे ते काय करतं, सपोर्ट करतं. जे काही अप्पर पार्ट आहे ब्रिजचा त्याला काय करतं, हे आधार देतं. म्हणून याचं हे फंक्शन आहे सबस्ट्रक्चरचं. तर हे झाले डेफिनेशन ऑफ सबस्ट्रक्चर, लोअर पार्ट ऑफ ब्रिज कन्सिस्टिंग ऑफ structural system in the form of abutment, piers, wing walls along with their foundation which support the superstructure is called as substructure. तर ही झाली डेफिनेशन ऑफ सबस्ट्रक्चर. याच्यानंतर जे काही कंपोनंट्स आहेत, आता आपण पाहिलं होतं आत्ता इमेजमध्ये जे काही सबस्ट्रक्चर आहे मग त्याचे कोणते कोणते कंपोनंट, फाउंडेशन, पियर, अबॅटमेंट, विंग वॉल्स आणि अप्रोचेस, हे काय आहेत, 5 कंपोनंट्स आहेत. कोणाचे आहेत ते, सबस्ट्रक्चरचे. तसेच जे काही सुपरस्ट्रक्चर आहे मग त्याचे जे काही सुपरस्ट्रक्चरचे जे काही कंपोनंट्स आहेत ते रेलिंग, गर्डर ब्रिज, बीम्स, आर्चर्स, ब्रिज सस्पेन्शन, ब्रिज फ्लोअर, ब्रिज सस्पेन्शन केबल्स, हे जे काय आहेत कंपोनंट्स ऑफ सुपरस्ट्रक्चर. इथं ही हेडिंग चुकलेली आहे. तर ही काय आहेत, एक कंपोनंट्स ऑफ सुपरस्ट्रक्चर आहेत. पाठीमागच्या याच्यामध्ये पण जे काही टायटल आहे तेच टायटल तर कॉपी पेस्ट झालेलं आहे. ही तर बरोबर आहे. जे काही सबस्ट्रक्चर आहे त्याचे जे काही कंपोनंट्स आहेत ते आहेत फाउंडेशन, पियर, अबॅटमेंट, विंग वॉल, अप्रोचेस. आणि जे काही सुपरस्ट्रक्चर आहेत त्याचे जे काही कंपोनंट्स आहेत ते आहेत रेलिंग, गर्डर, बीम्स, आर्चर्स, ब्रिज फ्लोअर, सस्पेन्शन केबल, जे की या इमेजमध्ये दिलेलं आहे. जे काही इमेज आहे त्या इमेजमध्ये हे सर्व कंपोनंट दिलेले आहेत. याच्यामध्ये रेलिंग, ब्रिज फ्लोअर, डेक स्लॅब याच्यामध्ये दिलेलं आहे. ब्रिज गर्डर, सस्पेन्शन केबल इथं हे केलेलं नाही, दाखवलेलं नाही याच्यामध्ये. तर ही जी काही कंपोनंट्स आहेत आणि जी काही सबस्ट्रक्चर आहे त्याचे जे काही कंपोनंट्स आहेत, ॲप्रोच आहे, या ठिकाणी विंग वॉल दिलेलं नाही, हे अबॅटमेंट आहे, हे पियर आणि फाउंडेशन, हे काय आहेत कंपोनंट्स ऑफ सबस्ट्रक्चर. तर हे झालं सुपरस्ट्रक्चर अँड सबस्ट्रक्चर ऑफ ब्रिज. याच्यानंतर जे काही फॅक्टर्स आहेत, जे की साईड सिलेक्शन करते वेळेस ब्रिजचं, जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन करतो ब्रिजचं, मग ते फॅक्टर कोणते फॅक्टर अफेक्ट करतात. फॅक्टर अफेक्टिंग द साईट सिलेक्शन फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिज. म्हणजेच ब्रिज कन्स्ट्रक्ट करण्यासाठी साईट सिलेक्शन करते वेळेस जे काही फॅक्टर्स आहेत ते काय करतात, ह्या ब्रिजवरती अफेक्ट करतात. मग ते पॉईंट कोणते कोणते आहेत ते आपण बघू. आता फर्स्ट पॉईंट जो आहे, विड्थ ऑफ
रिव्हर. आता आपल्याला माहिती आहे जे काही हे विड्थ ऑफ रिव्हर आहे, विड्थ ऑफ रिव्हर अशा प्रकारचे आहे. आता इथून रिव्हर फ्लो होते. ह्याच्यामध्ये जेव्हा आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट करायचे असेल, मग आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट करते वेळेस अशा पद्धतीने सिलेक्ट केलं पाहिजे की त्या ठिकाणी कमीत कमी विड्थ ऑफ रिव्हर असली पाहिजे. म्हणजे ही जी काही रुंदी आहे हे ब्रिजची, ही का असली पाहिजे, कमीत कमी त्या ठिकाणी असली पाहिजे. म्हणजेच ही जी काही विड्थ ऑफ रिव्हर आहे ते काय करते, या ठिकाणी ब्रिजची लेंथ इंडिकेट करते. म्हणजे या ठिकाणी आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट केलं तर काय होईल, त्या ठिकाणी त्या ब्रिजची लेंथ होईल. म्हणजेच जेवढी विड्थ ऑफ रिव्हर असेल तेवढं का असणार आहे, लेंथ ऑफ ब्रिज असणार आहे. म्हणजेच रिव्हरची विड्थ इन्क्रीज झाली म्हणजे इथं काय होणार आहे, लेंथ ऑफ ब्रिज इन्क्रीज होणार आहे. ह्याच्यावर जर आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट केलं, हा एक्झाम्पल 1 आणि एक्झाम्पल नंबर 2. मग आता ह्या ठिकाणी जर आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट केलं तर इथं काय होणार आहे, ह्याची लेंथ इन्क्रीज होणार आहे ॲज कम्पेअर्ड टू विड्थ. मग जेव्हा आपण हे विड्थ सिलेक्ट करतो रिव्हरची, त्या ठिकाणी कमीत कमी विड्थ असली पाहिजे, जेणेकरून जी काही ब्रिज आहे त्याची लेंथ काय होईल, कमी होईल, रिड्यूस होईल. आणि लेंथ रिड्यूस झालं म्हणजे त्याची कॉस्ट पण ब्रिजची काय होईल, त्या ठिकाणी कमी होईल. म्हणून जेव्हा आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट करतो किंवा त्याची साईड सिलेक्शन करतो, त्या ठिकाणी मिनिमम जे काही विड्थ आहे ते त्या ठिकाणी कन्सिडर करायला पाहिजे. म्हणजे जे काही साईट आहे त्या ठिकाणी कमीत कमी रिव्हर विड्थ अवेलेबल असली पाहिजे, किंवा ते ज्या ठिकाणी रिव्हर विड्थ कमी आहे तोच पोर्शन त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, कन्सिडर करायला पाहिजे. जेणेकरून त्या ठिकाणी काय होईल, जो काही प्रोजेक्ट होईल तो इकॉनॉमिकल होईल, त्याच्यामुळे आपल्याला जास्त कॉस्ट लागणार नाही. जर आपण ग्रेटर विड्थ कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल आपण हे जी काही इथं विड्थ 1 दाखवलेली आहे रिव्हरची, या ठिकाणी जर ब्रिज कन्स्ट्रक्ट केलं तर इथं काय होईल, जी काही ब्रिज आहे त्याची लेंथ पण इन्क्रीज होणार. लेंथ इन्क्रीज झाली म्हणजे कॉस्ट पण याला काय लागणार, जास्ती लागणार, कन्स्ट्रक्शन कॉस्ट. म्हणून मिनिमम जे काही विड्थ आहे रिव्हरची ती सिलेक्ट केलं पाहिजे फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ ए ब्रिज. विड्थ ऑफ रिव्हर इंडिकेट्स लेंथ ऑफ ब्रिज. या ठिकाणी जी काही विड्थ ऑफ रिव्हर आहे ते काय करणार, लेंथची ब्रिज किती आहे ते तिथं डिसाईड करणार. आता या ठिकाणी आपण हे डायग्राम पाहिले होते, इथं जर जे काही विड्थ आहे तेच का असणार आहे, लेंथ ऑफ ब्रिज असणार आहे, आलं लक्षात. आणि या ठिकाणी आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट करणार आहे, त्याच्यामुळं जी काही विड्थ असेल रिव्हरची तेच ते काय असणार आहे, लेंथ ऑफ ब्रिज असणार आहे. नेक्स्ट, it is desirable to have well defined and narrow channel at bridge side as far as possible, which will help in providing least possible length of bridge. Smaller the width of a river, the cheaper will be bridge in its initial cost as well as maintenance cost. आता या ठिकाणी जे काही विड्थ ऑफ रिव्हर आहे ती कसं असली पाहिजे, वेल डिफाईन असली पाहिजे, परत नॅरो चॅनल असलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी जी काही विड्थ आहे ते कसं असली पाहिजे, लेस विड्थ असायला पाहिजे ब्रिजच्या साईडच्या ठिकाणी. तसेच त्याच्यामुळं काय होईल, जी काही विड्थ आपण कमी सिलेक्ट केली म्हणजेच त्या ठिकाणी काय होईल, आपला जी काही ब्रिज लेंथ आहे ते त्या ठिकाणी कमी प्रोव्हाइड करू शकतो. कमीत कमी त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, ब्रिजची लेंथ त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. तर त्याच्यामध्ये ब्रिजची लेंथ कमी प्रोव्हाइड करण्यामध्ये आपल्याला काय होते, मदत होऊ शकते. तसेच जर स्मॉलर द विड्थ ऑफ रिव्हर, चिपर विल बी ब्रिज इन इट्स इनिशियल कॉस्ट ॲज वेल ॲज मेंटेनन्स कॉस्ट. जर त्या ठिकाणी विड्थ रिव्हरची कमी असेल तर तिथं काय होईल, जी काही ब्रिज आहे त्याची जी काही सुरुवातीची जी काही कॉस्ट असणार आहे ते का असणार आहे, स्वस्त असणार आहे. तसंच मेंटेनन्स कॉस्ट पण त्याला कमी लागणार आहे. या कारणामुळे त्या ठिकाणी मिनिमम विड्थ ऑफ रिव्हर सिलेक्ट करायला पाहिजे. नेक्स्ट, अ स्ट्रेट रिच. आता त्या ठिकाणी अ स्ट्रेट रिच रिव्हर शुड हॅव स्ट्रेट रिच ओव्हर अ रिजनेबल लॉंग डिस्टन्स ऑन अपस्ट्रीम साईड अँड डाउनस्ट्रीम साईड ऑफ ब्रिज साईड, so that utility of bridge can be maintained for design period. On the other hand, the curve reach of river is not desirable as it creates problem during the construction and maintenance of bridge. आता जे काही ब्रिज आहे ते अशाच ठिकाणी सिलेक्ट केलं पाहिजे की जो काही रिव्हर आहे त्या रिव्हरची जी काही अपस्ट्रीम साईड असेल
किंवा डाऊनस्ट्रीम साईड असेल, या ठिकाणी काय असलं पाहिजे, दोन्ही साईडला अपस्ट्रीम साईड आणि डाऊनस्ट्रीम साईड या ठिकाणी जी काही लेंथ असणार आहे दोन्ही साईडला, इथं ब्रिज कन्स्ट्रक्ट जर करायचं झालं असेल तर याची ही जी काही वरची बाजू आणि खालची बाजू म्हणजे अपस्ट्रीम साईड आणि डाऊनस्ट्रीम साईड या दोन्ही ठिकाणी काय असलं पाहिजे, स्ट्रेट डिस्टन्स त्या ठिकाणी अवेलेबल असलं पाहिजे बोथ साईडला. आणि तसंच या ब्रिजच्या ठिकाणी पण काय असलं पाहिजे, स्ट्रेट जे काही रीच आहे त्या ठिकाणी किंवा स्पेस आहे त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी काय होईल, जे ॲज कम्पेअर्ड टू कर्व पाथ जे काही कर्व रीच आहे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करणं ब्रिजचं आणि मेंटेनन्स करणं डिफिकल्ट असतं. त्याच्यामुळं शक्यतो जेव्हा आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट करतो तर त्या ठिकाणी जे काही ब्रिज आहे त्या स्ट्रीट रीचवर कन्स्ट्रक्ट केलं पाहिजे आणि सफिशियंट स्ट्रेट डिस्टन्स किंवा स्ट्रेट पोर्शन जे काही रिव्हर बँक आहे किंवा रिव्हरची विड्थ आहे ते अवेलेबल पाहिजे बोथ साईडला, म्हणजेच अपस्ट्रीम साईड अँड डाऊनस्ट्रीम साईड. तर हे झालं स्ट्रेट रीच. त्याच्यानंतर फाउंडेशन. द नेचर ऑफ सॉईल ॲट ब्रिज साईड शुड बी सच दॅट गुड साऊंड फाउंडेशन शुड बी अवेलेबल ॲट रिजनेबल डेप्थ. आता जे काही फाउंडेशन आहे त्या अशा ठिकाणी ती जी काही साईट आहे त्या ठिकाणी फाउंडेशनचे कन्स्ट्रक्ट करते वेळेस जे काही रिव्हरचा जो काही बेसिन आहे त्या ठिकाणी हार्ड रॉक किंवा हार्ड स्टार्टा शॅलो डेप्थला अवेलेबल असला पाहिजे. जर त्या ठिकाणी जर टोटल सॉईल असेल तर त्या ठिकाणी काय होते, जे काही फाउंडेशन कॉस्ट आहे ते काय होते त्या ठिकाणी इन्क्रीज होते. त्याच्यामुळं जे काही हार्ड स्टार्टा आहे ब्रिज जी काही ज्या ठिकाणी आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट करायचे आहे, ब्रिज कन्स्ट्रक्ट करते वेळेस त्या ठिकाणी जी काही सॉईल आहे म्हणजेच हार्ड स्टार्टा जो आहे ते कसं असला पाहिजे, रिजनेबल डेप्थ म्हणजेच शॅलो डेप्थला तो अवेलेबल पाहिजे. जर त्या ठिकाणी हार्ड स्टार्टा शॅलो डेप्थला किंवा जमिनीच्या लगेचच असेल तर त्या ठिकाणी काय होईल, जी काही फाउंडेशन कॉस्ट आहे इन्क्रीजेस होते, म्हणजेच इनडायरेक्टली काय होतं, ब्रिजची कॉस्ट काय होते, कमी होते. जर त्या ठिकाणी ब्लॅक कॉटन सॉईल असेल किंवा लूज सॉईल असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, जे काही डेप्थ ऑफ फाउंडेशन असणार आहे ते काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आपल्याला डीप फाउंडेशन त्या ठिकाणी काय करावं लागेल, एक्सकॅव्हेट करावं लागेल. त्याच्यामुळं ते काय होईल, त्या ठिकाणी जे काही लेबर कॉस्ट आहे ते काय होतं तर इन्क्रीज होतं, त्याला परत टाईम रिक्वायर्ड जास्त असतो. म्हणून शक्यतो जे काही फाउंडेशन आहे त्या ठिकाणी रिजनेबल डेप्थला त्या ठिकाणी जे काही हार्ड स्टार्टा आहे त्या ठिकाणी अवेलेबल असला पाहिजे, जेणेकरून काय होईल, त्या ठिकाणी जो होणारा खर्च आहे तो पण बचत होईल, त्या ठिकाणी लेबर कमी लागतील आणि त्याला टाईम पण कमी लागेल. त्यामुळं जे काही रिक्वायर्ड सॉईल आहे किंवा स्टार्टा आहे ब्रिजच्या दृष्टिकोनातून तो शॅलो डेप्थला म्हणजे उथळ जी काही शॅलो डेप्थ आहे म्हणजे कमी डेप्थला त्या ठिकाणी तो अवेलेबल असला पाहिजे. नेक्स्ट, कनेक्शन विथ रोड्स. ब्रिज इज कन्स्ट्रक्टेड टू कनेक्ट रोड्स ऑन आयदर साइड ऑफ रिवर. द ब्रिज साइड should therefore form a proper link between roads on either side of a river. The approaches at the bridge side should be such that do not involve heavy expenditure. आता जे काही ब्रिज आहे, जेव्हा आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट करते वेळेस त्या ठिकाणी जे काही दोन एंड असणार हे ब्रिज या ठिकाणी अप्रोचेस असणार, जे काही ॲप्रोचेस आहेत या ब्रिजने ह्या प्रॉपर लिंक करायला पाहिजे या ॲप्रोचेससोबत, जे की रिव्हरच्या बोथ साईडला आहेत, म्हणजेच आयदर साईड ऑफ ब्रिज. जे काही कनेक्शन आहे ह्या ॲप्रोचेससोबत ब्रिजचं ते कसं असलं पाहिजे, प्रॉपर असलं पाहिजे. यामध्ये जे काही ॲप्रोचेस आहेत ब्रिजच्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं हेवी एक्सपेंडिचर म्हणजे जास्तीचा खर्च होणारं इन्व्हॉल्व तिथं नसावं. अशा पद्धतीनं जे काही ब्रिज साईट आहे ते
सिलेक्ट करायला पाहिजे. नेक्स्ट आता नेक्स्ट पॉईंट आहे फर्म एम्बॅकमेंट. आता जे काही रिव्हर आहे हे रिव्हरचे काय आहेत एम्बॅकमेंट्स आहेत किंवा याला आपण बँक्स म्हणू किंवा त्याला नदीचे काठ म्हणू. जे काही हे बँक्स आहेत रिव्हरचे म्हणजे एम्बॅकमेंट. मग जे काही ब्रिज साईट आहे जे काही एम्बॅक्समेंट आहेत ब्रिजच्या ठिकाणी ते कसं असले पाहिजे उंच असले पाहिजे त्या ठिकाणी. आणि हे काय असले पाहिजे एखादं वॉटर फ्लो होत असेल तर त्या वॉटर फ्लोसोबत ते वॉशआउट नाही झालं पाहिजे किंवा त्या जे काही एम्बॅकमेंट्स आहेत त्याचं काय एरोजन नाही झालं पाहिजे. आणि या ठिकाणी जेव्हा आपण इथं ब्रिज सिलेक्ट करत आहोत या ठिकाणी एम्बॅकमेंट कसं पाहिजे ते फर्म एम्बॅकमेंट पाहिजे म्हणजे स्ट्रॉंग एम्बॅकमेंट त्या ठिकाणी अवेलेबल असलं पाहिजे. जेव्हा वॉटर फ्लो होईल त्याला ते रेजिस्ट करायला पाहिजे म्हणजेच ते त्याच्यासोबत फ्लो नाही झालं पाहिजे किंवा त्याच्यावरची जी काही सॉईल आहे त्या वॉटरसोबत एरोड नाही झाली पाहिजे म्हणजे त्याच्यासोबत जी काही सॉईल आहे ते वॉटरसोबत वॉशआउट नाही झाली पाहिजे. त्या अशा प्रकारचं त्या ठिकाणी एम्बॅकमेंट किंवा बँक त्या ठिकाणी अवेलेबल असलं पाहिजे. तसंच जी काही बँक असणार आहे जी काही ज्या ठिकाणी ब्रिज आपला कन्स्ट्रक्ट करायचं ते कसं असलं पाहिजे त्या ठिकाणी जी काही रिव्हर बँक आहेत ते काय असले पाहिजे म्हणजेच बँक म्हणजे एम्बॅकमेंट ते स्ट्रेट असले पाहिजेत ऑन बोथ साईड. Such embankment will not get disturbed at the time of heavy floods and they do not allow the course of stream taller. आता या ठिकाणी जे काही हेवी फ्लड होईल त्या ठिकाणी म्हणजे जे काही जेव्हा फ्लड आल्यानंतर जे काही बँक्स आहेत ते डिस्टर्ब नाही झाले पाहिजे ड्यू टू हेवी फ्लड्स किंवा एखाद्या वेळेस स्ट्रीम असेल तर त्या ठिकाणी जे काही बँक्स आहेत ते डिस्टर्ब नाही झाले पाहिजे. नेक्स्ट मटेरियल्स अँड लेबर. द साईट ऑफ प्रपोज ब्रिज शुड बी सच दॅट लेबर construction material should be easily available nearby site. आता next the transportation charges for material and labor at the bridge site should be minimum. The type of bridge site will provide economy in the overall cost of construction. आता यामध्ये जे काही आपण प्रस्तावित जी काही पुलाची जागा आहे ती अशी असावी की त्या ठिकाणी जे काही कामगार आहेत किंवा बांधकाम सामग्री आहे म्हणजेच बांधकामाचं जे काही साहित्य आहे ते जे काही साईट आहे त्या साईटच्या जवळच उपलब्ध असले पाहिजे जेणेकरून जे काही एखाद्या जर ते जवळ असेल सर्व हे जे काही लेबर त्या ठिकाणी जवळच्या ठिकाणी उपलब्ध आहेत तिथून त्या साईटच्या ठिकाणाहून किंवा जे काही कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे म्हणजे बांधकाम साहित्य जे आहे ते पण काय जवळच त्या ब्रिजच्या साईडच्या जवळच उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी काय होतं जे काही ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जे आहे ते काय होते कमी होते. जर आपल्याला तेच जर मटेरियल किंवा लेबर दुसऱ्या गावाहून किंवा दुसऱ्या प्लेसच्या ठिकाणाहून जर आपल्याला आपल्या साईटवरती आणायचं झालं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्टची आवश्यकता असते. मग जर मटेरियल आणि लेबर्स जर जवळच उपलब्ध असतील ते ज्या ठिकाणी ब्रिज आपण कन्स्ट्रक्ट करतो आहे तर त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट म्हणजेच जी काही परिवहन कॉस्ट आहे म्हणजे प्रवास त्याला जी काही हँडलिंग कॉस्ट लागला असते ती काय होते त्या ठिकाणी रिड्यूस होते. अशा पद्धतीनं जे काही ऑटोमॅटिकली काय होईल जी काही संपूर्ण ब्रिजची कॉस्ट आहे त्या ठिकाणी काय होईल रिड्यूस होईल म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमी साध्य होईल. तर हे झालं मटेरियल्स अँड लेबर्स. नेक्स्ट पॉईंट आहे राईट अँगल क्रॉसिंग. आता जी काही ब्रिज साईट आहे जो काही फ्लो आहे त्या रिव्हरमधून फ्लो होणारा तो कसा असला पाहिजे. जी काही आता हे जर रिव्हर आहे आणि ही या रिव्हरची जी काही ही ब्रिजची सेंटर लाईन आहे तर तो रिव्हर जी काही रिव्हर वॉटर आहे जी की वॉटर रिव्हरमधून फ्लो होणार आहे ते कसं असलं पाहिजे ह्या ब्रिजची जी काही सेंटर लाईन आहे ह्या सेंटर लाईनला ते परपेंडिक्युलर या लेवलने ते पास झालं पाहिजे. म्हणजे जो काही फ्लो आहे तो कसा असला पाहिजे परपेंडिक्युलर पाहिजे टू डायरेक्ट सेंटर लाईन ऑफ ब्रिज. जी काही ब्रिजची सेंटर लाईन आहे त्या ब्रिजच्या सेंटर लाईनला जो काही रिव्हर फ्लो आहे किंवा डायरेक्शन ऑफ रिव्हर आहे ते कसं असली पाहिजे परपेंडिक्युलर पाहिजे. जी काही ही ब्रिजची सेंटर लाईन आहे सेंटर लाईन ऑफ ब्रिज
आणि ही फ्लो ऑफ वॉटर आहे. तर हे दोघांची जी काही अरेंजमेंट असली पाहिजे ती कसं असली पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. ॲट ब्रिज साईड द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वॉटर शुड बी नियरली परपेंडिक्युलर टू द सेंटर लाईन ऑफ ब्रिज. सच क्रॉसिंग इज नोन ॲज राईट अँगल क्रॉसिंग. म्हणजेच या ठिकाणी जो काही कोन फॉर्म होणार आहे तो कितीचा होणार आहे, 90 डिग्रीचा अँगल या ठिकाणी फॉर्म होणार आहे. म्हणून याला काय म्हणलं, राईट अँगल क्रॉसिंग. म्हणजे ही दोन्ही जी काही ब्रिजची सेंटर लाईन आहे आणि जी काही फ्लो डायरेक्शन आहे वॉटरची ते दोन्ही एकमेकाला कसं इंटरसेक्ट होण्यात परपेंडिक्युलर. म्हणून या ठिकाणी काय जो काही अँगल होणार आहे तो 90 डिग्रीचा होणार आहे. म्हणून याला काय म्हटलं गेलं, राईट अँगल क्रॉसिंग. दिस टाईप ऑफ साईट विल हेल्प इन प्रोव्हाइडिंग स्क्वेअर अलाइनमेंट ब्रिज. जर अशा प्रकारचं जर तिथं अरेंजमेंट असेल, म्हणजेच डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वॉटर आणि सेंटर लाईन ऑफ ब्रिज हे दोन्ही परपेंडिक्युलर असेल तर त्या ठिकाणी जो काही ब्रिज तयार होणार आहे तो कसा असणार आहे, तो ब्रिज स्क्वेअर अलाइनमेंट ब्रिज त्या ठिकाणी तयार होऊन जाईल. जर त्या ठिकाणी रिक्वायरमेंट फुलफिलमेंट झाली, म्हणजेच डायरेक्शन ऑफ फ्लो आणि सेंटर लाईन ही दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्याचा जो काही ब्रिज तयार होणार आहे तो कोणता असणार आहे, स्क्वेअर अलाइनमेंट ब्रिज त्या ठिकाणी तयार होणार आहे. नेक्स्ट, वेलॉसिटी ऑफ फ्लो. जो काही पाण्याचा वेग आहे किंवा जी काही प्रवाह आहे, पाण्याचा जी काही प्रवाहाचा वेग आहे त्या ठिकाणी ते कसं असला पाहिजे, द वेलॉसिटी ऑफ फ्लो ॲट ब्रिज साईड शुड बी बिटवीन द रेंज ऑफ नॉन सिल्टिंग अँड नॉन स्कोरिंग. द टाईप ऑफ साईट विल रिझल्ट इन मिनिमम मेंटेनन्स कॉस्ट. आता जी काही ब्रिज साईट आहे त्या ठिकाणी जो काही फ्लो आहे त्या फ्लोचा जो काही वेग असणार आहे तो कसा असला पाहिजे, नॉन सिल्टिंग आणि नॉन स्कोरिंग असला पाहिजे, यांच्या दरम्यान तो असायला पाहिजे. मग त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सिल्टिंग पण नाही झालं पाहिजे आणि स्कॉरिंग पण नाही झालं पाहिजे. त्याच्यामध्ये सिल्टिंग म्हणजे काय, त्या ठिकाणी सिल्ट डिपॉझिट म्हणजे जी काही गाळ आहे त्या ठिकाणी डिपॉझिट होतं. नॉन स्कॉरिंग म्हणजे काय, बेडचं एरोजन व्हायला चालू होतं. म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सिल्ट डिपॉझिट नाही झालं पाहिजे आणि ती जी काही बेड आहे त्या ठिकाणी ब्रिज साईडच्या ठिकाणी ते बेड कसं असलं पाहिजे, त्या ठिकाणी त्याचं एरोजन पण नाही झालं पाहिजे. अशा दरम्यानची जी काही वेलॉसिटी असणार आहे त्या ठिकाणी अवेलेबल असायला पाहिजे. नेक्स्ट, दिस टाईप ऑफ साईट विल रिझल्ट इन मिनिमम मेंटेनन्स कॉस्ट. जर ही दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी जर अचीव झाल्या तर आपलं काय होईल, जी काही ब्रिज आहे जो काही कन्स्ट्रक्ट करणार आहोत त्या ठिकाणी काय होईल, त्याचा जो काही फायदा होईल आपला तो काय होणार आहे, त्या ठिकाणी मेंटेनन्स कॉस्ट म्हणजे ची जी काही किंमत असणार त्या ठिकाणी काय होईल, खर्च तो कमी येईल. या प्रकारच्या साईटचा जो काही परिणाम होईल ते त्या ठिकाणी काय होणार आहे, कमीत कमी देखभाल खर्च होईल. तर हे असणार आहे वेलॉसिटी ऑफ फ्लो हा फॅक्टर. नेक्स्ट, स्कावरिंग अँड सिल्टिंग. देअर शुड बी नो स्कावरिंग अँड सिल्टिंग ॲट ब्रिज साईड विच विल रिझल्ट इन मिनिमम मेंटेनन्स कॉस्ट. आत्ताच आपण स्कावरिंग अँड सिल्टिंग पाहिलं. मग त्या ठिकाणी जी काही साईट आहे ती कसं असली पाहिजे, नॉन स्कावरिंग आणि नॉन सिल्टिंग ब्रिज साईड असली पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी जो काही मेंटेनन्स कॉस्ट होईल तो कसं येईल, कमी त्या ठिकाणी मेंटेनन्स कॉस्ट लागेल. नेक्स्ट, मिनिमम ऑब्स्ट्रक्शन टू द वॉटर फ्लो. जी काही ब्रिज आहे त्या ठिकाणी जो काही ब्रिज आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत त्या ठिकाणी जे काही नॅचरल वॉटरवे आहे त्याला कमीत कमी त्या ठिकाणी ऑब्स्ट्रक्शन झालं पाहिजे. नाहीतर आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट केलं आणि ब्रिज कन्स्ट्रक्ट केल्यामुळे त्या ठिकाणी ॲफ्लेक्स त्या ठिकाणी तयार होऊ नये किंवा त्यालाच आपण काय म्हणणार आहे, वॉटर लेवल जी आहे त्या ठिकाणी इन्क्रीज होऊ नये अपस्ट्रीम साईडला. तर फॉर एक्झाम्पल आपण इथं ब्रिज कन्स्ट्रक्ट केलं तर ह्याचा जे काही वॉटरवे आहे तो वॉटरवे क्लोज नाही झाला पाहिजे. जर या ठिकाणी जर वॉटरवे क्लोज झाला, वॉटर पास होत नाही तर काय होईल, या ठिकाणी अपस्ट्रीम साईडला म्हणजे वरच्या बाजूला काय होईल, त्या ठिकाणी डेप्थ ऑफ वॉटर इन्क्रीज होऊन जाईल आणि इथं ओव्हरफ्लो होण्याची पॉसिबिलिटी. अशा जी काही प्रॉब्लेम्स आहेत त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकतात. म्हणून त्या ठिकाणी जे काही नॅचरल वॉटरवे आहे तो त्या ठिकाणी ऑब्स्ट्रक्ट नाही झाला पाहिजे. म्हणजे जो काही वॉटर आहे, जो काही फ्लो आहे तो इझिली पास झाला पाहिजे बिलो द ब्रिज. त्या ब्रिजच्या खालून ते काय झालं पाहिजे, इझिली पास झालं पाहिजे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मिनिमम ऑब्स्ट्रक्शन असलं पाहिजे त्या वॉटर फ्लोला. नाही असेल तर इथं काय होईल, वॉटर लेवल जी काही डेप्थ असणार आहे त्या ठिकाणी ती वॉटर लेवल काय होईल, या ठिकाणी अपस्ट्रीम साईडला रिव्हरच्या वरच्या ब्रिजच्या वरच्या बाजूला ती काय होईल,
इन्क्रीज होईल आणि तर काय होईल, ह्या ब्रिजवरून ते वॉटर ओव्हरफ्लो होईल. मग असे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या ठिकाणी क्रिएट होऊ नये, म्हणजेच त्या ठिकाणी हे जर टाळायचं झालं असेल तर जी काही नॅचरल जी काही वे आहे तो काही ठिकाणी डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी ब्रिज कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे, जेणेकरून जो काही त्या ठिकाणी जे काही वॉटर वे आहे त्याला कमीत कमी त्या ठिकाणी अडथळा निर्माण होईल. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी ब्रिज कन्स्ट्रक्ट केला पाहिजे किंवा त्या ठिकाणी अशा पद्धतीने ती साईट अवेलेबल असली पाहिजे. देअर शुड बी मिनिमम ऑब्स्ट्रक्शन टू नॅचरल वॉटरवे ॲट साईट ऑफ ब्रिज. त्या ठिकाणी कमीत कमी अडथळा असला पाहिजे जे की वॉटरवे असेल. नेक्स्ट, साऊंड इकॉनॉमिकल अँड स्ट्रेट अप्रोचेस. आता जे काही ॲप्रोचेस आहेत बोथ साईडला, जे काही ब्रिज आपण कन्स्ट्रक्ट करणार आहे त्या ब्रिजच्या बोथ साईडला काय असणार आहेत, ॲप्रोचेस असणार आहेत. मग जे काही ब्रिज साईट आहे त्या ठिकाणी जे काही ॲप्रोचेस असणारे ते कसं असलं पाहिजे, साऊंड असले पाहिजे, इकॉनॉमिकल आणि स्ट्रेट ॲप्रोचेस त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे. इन केस ऑफ कर्व अलाइनमेंट द ब्रिज शुड बी on the tangent and not on the curve since it is difficult to construct and maintain a curve bridge. आता एखाद्या वेळेस कर्व ब्रिज असेल किंवा कर्व अलाइनमेंटवरती आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट असेल तर त्या ठिकाणी जो काही ब्रिज असला पाहिजे तो टँजंटच्या पद्धतीनं कन्स्ट्रक्ट केला पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी जे काही कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स प्रॉब्लेम होणार होतात किंवा कन्स्ट्रक्शन डिफिकल्टी होणार होती त्या ठिकाणी ते काय होईल, इथं रिड्यूस होईल. जर आपण टँजंटनं त्या प्रोव्हाइड करून जर एक स्क्वेअर ब्रिज जर कन्स्ट्रक्ट करता आला तर आपण तो काय करणार आहे, त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करणार आहे. नाहीतर त्या ठिकाणी जर आपण कर्व अलाइनमेंटवरती जर कर्व ब्रिज बांधलं तर त्या ठिकाणी काय होईल, तो कन्स्ट्रक्ट करायला त्या ठिकाणी डिफिकल्ट येईल. म्हणजे तो जे काही कर्व अलाइनमेंट आहे त्याच्यावरती जर ब्रिज कन्स्ट्रक्ट करायचं म्हटलं तर ते थोडंसं डिफिकल्ट टास्क असणार आहे. त्याच्यामुळं जे काही ब्रिज कर्ववरती जर कन्स्ट्रक्ट करायचं असेल कर्व अलाइनमेंटवरती तर त्या ठिकाणी त्याला टँजंटच्या पद्धतीने त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केलं पाहिजे, जेणेकरून तो इझिली आपला कन्स्ट्रक्ट करता येईल आणि मेंटेनन्स कॉस्ट पण रिड्यूस होऊन जाईल. लास्ट पॉईंट, फ्री बोर्ड. जे काही sufficient free board should be available for passage of boats, ships under the bridge superstructure if the river is used for navigation. आता फॉर एक्झाम्पल जे काही रिव्हर आहे याच्यावरती ब्रिज आहे, मग हाच जर ब्रिज जर नेव्हिगेशन पर्पजसाठी असाल तर त्याला आपण नेव्हिगेशन पर्पज म्हणजे ज्याला जे काही जलमार्गाचा ह्याच्यामध्ये जर वापर होत असेल तर या ठिकाणी जे काही हाय फ्लड लेवल आहे आणि ही टॉप ऑफ ब्रिज या ठिकाणी सफिशियंट पेस त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे. म्हणजेच जो काही हे गॅप जे असणार आहे तो का असणार, इथं फ्री बोर्ड असणार आहे. म्हणजे जो काही हाय फ्लड लेवल आणि हे टॉप ऑफ ब्रिज म्हणजे हे अंडर साईड ऑफ ब्रिज ह्या दोघातला जो काही पेस आहे व्हर्टिकल तो का असणार, यालाच काय म्हणणार आपण, फ्री बोर्ड म्हणणार आहे. या ठिकाणचा जो काही पेस आहे तो कसा असला पाहिजे, सफिशियंट अवेलेबल असला पाहिजे, जेणेकरून जेव्हा हाय फ्लड लेवलचं वॉटर त्या ठिकाणी अवेलेबल असेल तरी जे काही बोट्स असतील, शिप्स असतील ह्या ब्रिजच्या खालून ते इझिली काय होतील, पास होतील. म्हणून या ठिकाणी जे काही फ्रीबोर्ड असणार आहे, म्हणजेच फ्रीबोर्ड म्हणजे काय, जे काही हाय फ्लड वॉटर HFL आणि हे जे काही ब्रिज आहे या ब्रिजच्या अंडर साईड ह्या दोघातलं जे काही व्हर्टिकल पेस असणार आहे ते का असणार आहे, आपलं फ्री बोर्ड. मग ही सफिशियंट इथं हाईट असली पाहिजे किंवा पेस या ठिकाणी अवेलेबल असला पाहिजे, जेणेकरून जे काही बोट्स आहेत, शिप्स आहेत ते काय होतील, इझिली काय होतील, एका साईडहून दुसऱ्या साईडला जातील. म्हणजे जे काही ब्रिज आहे अपस्ट्रीम साईडहून डाऊनस्ट्रीम साईडला जातील किंवा डाऊनस्ट्रीम साईडहून अपस्ट्रीम साईडला इझिली ते काय होतील, या ब्रिजच्या खालून मूव्ह होतील. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, सफिशियंट फ्री बोर्ड अवेलेबल असलं पाहिजे, जेणेकरून बोट्स, शिप्स असतील
त्या स्ट्रक्चरच्या खालून सहजरित्या पास होतील. जर तो ब्रिज जे काही आहे, जे काही रिवर आहे, जर जलप्रवासासाठी म्हणजे नेव्हिगेशन साठी त्या ठिकाणी यूज होणार असेल तर हे होते फॅक्टर्स अफेक्टिंग साईट सिलेक्शन फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिज.